हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज आहे 6 मार्च, म्हणजे शिवजयंती. तर शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. आज या पवित्र दिवसावर पण कॉलेज आमची ठासून मारते पेपर ठेवून. तर आज आहे कोणता पेपर, कोणता आहे रे, काय त्याचं नाव, अरे आत्ता तोंडात होतं, बी एम ईचा पेपर आहे, बेसिक मेकॅनिक्स इंजिनिअरिंग. तर अभ्यास आता जाऊन करणार आहे मी कॉलेजमध्ये. सो गाईज, मी पोहोचलो आहे कॉलेजमध्ये, आता चालू आहे लेक्चरला. सो गाईज, आता आम्ही आलो कॉलेजमध्ये. बघा आमची सेना सगळे अभ्यास करतील. गाईज बाबर बघा ना, बाबर तिथं बाबरचा एक पाहिला. हा म्हणतोय तो बरं का, म्हणतोय बाबाचा एक पाय दाखव. आता त्याचा पाय निम्मा आहे. सो गाईज, आता आम्ही कम्प्युटर लॅबमधून आलो आहे बाहेर आणि आता चाललो आहे शेजारच्या गल्लीत, खाऊ गल्लीत जेवण करायला. चला मग दाखवतो आज काय मेन्यू आहे. सो गाईज, मी ठरवलं आहे आज बिर्याणी खायचं. तर आलो आहे बिर्याणी सेंटरला, म्हणजे गाडाचे सेंटर नाही आहे पण भारी लागते. विनीत पण माझा बघून घेतो बिर्याणीच. तो बघून नाही रे, मला बिर्याणी एवढं पातेलं भरून आहे. ह्याला कोशिंबीर नको म्हणून मीच घेतो याच्या नावची. धन्यवाद. सो गाईज, आलोय आम्ही आता जेवायला बसलोय ग्रुप सर्कल करून. हा तुमची वाट मी बिर्याणी घेतलीत, याने राईस प्लेट, घेऊन बसले. सगळ्यांनी राईस प्लेट घेतलीत. विनीतने पण बिर्याणी घेतली. चला मग जेवतो आम्ही. सो टेस्ट करून दाखवतो. चांगलं याला टाकून दो मॅनावची चांगला रिव्ह्यू दे. चांगलं आहे. गाईज, आता आम्ही घेतले लिंबू सरबत. थंड नाही माझं. थंड नाही, ते बघा. थंड नाही राव, थंड नाही, मजा नाही आली, मजा नाही यार. सो गाईज, आमचं जेवण झाले, एक लिंबू सरबत पण मारला आणि मग आता निघालो परत कॉलेजमध्ये. लायब्ररीपाशी बसू आणि थोडाफार उरलेला PYQ करून घेऊ आणि मग डायरेक्ट पेपरला बसू. सो गाईज, आलो इकडं लायब्ररीत, अभ्यास करतो आहे आता लगेच आमची एक्झाम आहे 1-2 घंट्यात. थोडाफार काहीतरी लिहिता आलं पाहिजे, त्याच्यामुळे ना प्रयत्न चालू आहे आमचे. मला म्हटला की मी अभ्यास करणार, माझा खूप अभ्यास बाकी आहे. आणि आता बघा काय करतोय तो, बघा अभ्यास चालू आहे, अभ्यास. बालाजी अभ्यास झाला का? हा, म्हणजे भुजंग सल्यूट बिल्यूट देतो डायरेक्ट. हे बोलले अभ्यास कर, चिठ्ठ्या दाखव. आम्ही मास्तरींना बघायला एखादी ब्लॉग, आपली मॅडमच बघायला पाहिजे. हा, हे बघा ही एक चिठ्ठी आहे, याचा प्रश्नच माहित नाही काय पण लिहिलंय कसं बसत. याची किशात चिठ्ठी ठेवली की चिठ्ठी दाखव किशात. हा, हो का, ह्याच्या बापाने अशी चिठ्ठी ठेवली होती पुढं मागं करून. मोस्ट वॉन्टेड आहे, ऐका ह्याची शेंडी लय मोठी झाली. वर कर ना, शेंडी वर कर. हे तू एक काम कर, आपल्या मॅडम वरती नाही का ह्याचा तुझं बालाजीचा प्रकोप टाक. सो गाईज, आत्ता आहे का आमचे पेपर सुरू होणार आहे. तर एक मित्र आहे आमचा अंशुल बडवा, एक त्याची रिॲक्शन बोल. क्या बोलूँ भाई, पेपर है अभी बोने सर का पेपर है, अभी देखते क्या होता है. मैं तो सर के भरोसे हूँ, कुछ भी लिख दूँ बस मार्क दे देना. 10 मार्क मिल गए तो मैं खुश हूँ भाई, खुश हूँ भाई. मेरे साथ अनुभव भी है. सिद्धी बंगाली, काय आपलं मत आहे? हिची तर बोबडीच वाढा ना, एवढा अवघड पेपर होणार आहे आज. बाय गाईज, हे आमचं एक्झाम हॉल आजचं. सगळं मोकळंच आहे, आम्हीच खोलले आता बघा. गाईज, एक्झामचा टाईम झाले, आता आम्हाला बोलवले आतमध्ये हॉलच्या. आणि मी आता घेतो आपलं सामान ॲज युजल, पाऊच, परत सायंटिफिक कॅल्क्युलेटर. तुम्हाला कधी आतमधलं दाखवलं नाही ना मी, तर आज बघा असं दिसतंय. कोणाचं काय तर कोणाचं काय, अरे चुकला नाही. कोणाचं काही नाही करावं. अजून
आपलं रुलर. तर एवढं घेऊन चाललो आहे, लेट्स गो. तर गाईज आता आमचा पेपर झाला आहे आणि मी आलो आहे बाहेर. रोज सारखाच पेपर होता, अवघडचे अवघड, थोडा फारच लिहिला आहे. आता पोरांचे रिव्ह्यू घेऊच. अवघड नाही गेला पेपर, एक नंबर गेला पेपर. अरे ऑलवेज ऑन टॉप. मला तर रोजच अवघड चाललंय भाऊ. आज लय भारी गेला माहिती पेपर गेला. हा सगळं लिहिलं, सगळं आउट ऑफ लिहिलेलं पेपर, पण मार्क पडतील का नाही त्याची गॅरंटी नाही भाऊ. लिहिलंय म्हणल्यावर देईन ना एक दोन करत. हा एक दोन करत देतील, 10च्या पुढे पडतील. कसं गेला तुला? एक नंबर गेला, एकदम सोपा पेपर होता. हो काही सगळ्यांना सोप्पा गेलाय. मी पण लिहिले म्हणायला, मी सगळं लिहिलंय, पण आहे ना लय मनाचं लिहिले. तर ते म्हणजे वर्ड्स आपले लिहिलेत ना, हे ह्यांना कसे वर्ड्स पाहिजे आता काय माहिती, ह्यांना डेफिनेशन पाहिजे असेल. आपण निबंध लिहिले तसं झालं. पेपर होता, एकदम सोपा पेपर होता. तुला कसं गेला पेपर? अरे मी तर निबंध टाईपमध्येच लिहून आलो. निबंध दुसऱ्या दिवशी पास झालोय मी. 2 पेपर फेल, 2 पेपर पास. हा तुला इशारा ही कॉफी आहे. न्यूमेरिकलची गांड मारली आहे बघा तुम्हाला. हा बघा काही हातावर लिहून गेलता. काय काय कसे पोर आहे असे पास होत्यात. फॉर्म्युलाच लिहून गेलता. तर काहीच एक 4 मार्क लोकेशन आता या फॉर्म्युल्यावर लिहिला असं 4 मार्क तर भेटतील याला. कसं गेला पेपर? अरे भाऊ निबंध लिहून आलो मी, निबंध. जे आणलेलं ते चाललंय. आई शपथ सगळं लिहिलं का मग? किती मार्क पडते? मास्टर माइंड मी जो धरून दिला आहे ना. हा तुला कसं गेला सिद्धी? अरे हिला तर सांग. सिद्धी पेंट असतोय, सिद्धी लक्ष पण नाही. आज पेपर चांगला गेलाय, छान गेलाय. जरासा पण अख्खं लिहिलं का जसं बुक्स मध्ये डेफिनेशन दिलं? एवढं हुशार नाहीये मी. तुमचा कसा गेलाय? मी तर आहे का असं लिहिलंय जसं बुक्स मध्ये लिहून देता का, सेम टू सेम वाचून आलतो आणि निबंध लिहिलाय. अरे असंच पाहिजे, कधी असंच लिहित असतं. हे ब्लॉगर आमचे खूप मेहनत करतात. सबस्क्राईब करा, लाईक करा. बरोबर याचं. कैसा गया पेपर? भाई बढ़िया था पेपर भाई, मस्त पेपर लिखा है भाई. 20 आउट ऑफ 20 ट्राई करूंगा, लेट्स सी क्या मिलता है. ओके. तेरा कैसा गया पेपर? मेरा रोज की तरह मेरा अरे, ब्लॉग देखना पता चलेगा. देखा मैंने भाई ब्लॉग. देखा क्या? अरे भाई डेली कब लिखता हूँ भाई. ओ धन्यवाद. नोटिफिकेशन ऑन है भाई तेरे. ओ भाई हाँ बाल बाल entertainment. एंटरटेनमेंट. चांगला गेला आजचा माझा पेपर. आज नमस्ते पेपरला. हा हे आमचे मित्र, ह्यांनी तर 20 पैकी 20 मार्क दिले पेपर. हा ऑप्शन सकट लिहिला असेल. हे पवन मस्के ब्लॉग मध्ये या. बोला काहीतरी पेपर बद्दल. सीओ B2 चे टॉपर पवन मस्के. पळून चाललेत कॅमेरेला असतात गाईज. आजचा पेपर चांगला गेलाय. हा आतापर्यंत लागले होते, आजचा पेपर चांगला आहे. टॉप नाही म्हणता येईल पण चांगला पेपर गेलाय. सो गाईज आता कॉलेज सुटले आणि आम्ही चाललो आमच्या रूमवर कसबा पेठ. भुजंग पण आज येतो माझ्या संघ. मला माहिती आहे घरी गेल्या गेल्या लॅपटॉप खोलून खेळत बसणार. अभ्यास उद्या कोणता पेपर सांग बरं? PSP. अयो माहिती. तर गाईज आम्ही आलो रूमवर. मी कपडे बिपडे बदलले आणि ॲज आय टोल्ड भुजंग बसलाय गेम खेळत. GTA 5 रोज खेळते. काय माहिती काय याला आवडलीत. मी तर स्टार्टिंगला लॅपटॉप घेतलेला ना, तेव्हा 1-2 वीक खेळलो असेल तर बंद करून टाकलं ते. त्याचे मिशनच समजत नव्हते मला. उद्या परत पेपर आहे तसा PSPचा, पायथन लँग्वेज आहे ज्याच्यात. आणि आम्ही इलेक्ट्रिकलचे, आम्हाला घंटा येते पायथन आणि साप पण लसूण. तसं भुजंगला येत असेल कारण हा भुजंग आहे ना. भुजंग म्हणजे साप यांचीच प्रजाती आहे. याला तर यायला पाहिजे मिनिमम. सो गाईज आता मी चाललो आहे मेसवर. माझ्या संघ युजली भुजंग असतो, पण आज तो सरपटत गेला आहे हॉटेलला. मला पण बोलत होता चल, पण मी बोललो नको. काल परवाच गेलतो आपण हॉटेलला, तुम्ही ब्लॉग बघला असेल तर. फिजिक्सचा पेपर झाला तेव्हा गेलतो. तो आज परत बोलला चल. म्हटलं नको बापा रोज तोच गेला मग एकटा सरपटत. तो गाईज मी आलो आता मेसमध्ये आणि आजचं राईस प्लेटचा मेन्यू आहे. ही दही कढी, ही डाळ आणि छोले याच्या आतमध्ये दडून बसले असतील. आणि ट्रायंगल पण आहे, हार्ट पण आहे, कांदा, चपात्या आणि हिरवी चटणी वाटतं मिरचींची. सो आता मी जेवण करतो, तुम्ही पण जेवण करा. आता आमचं जेवण झालं मेसवर आणि मग आता निघालोय शिवजयंती बघायला कार्यक्रम.
तर गाईज आज 6 मार्च आहे, शिवजयंती आहे. तर विदाऊट कार्यक्रम कसं काय जमणार, आणि ते पण पुण्यात आहे आपण, तर कार्यक्रम तर लय जोरात राहणारच आहे. चला दाखवतो तुम्हाला. गाईज आग लागली, आग लागलीत गाईज डेकोरेशनला. आता कार्यकर्ते फायर एक्सटिंग्विशर घेऊन गेलेत. बघा गाईज धुवा धुवा झाले. गाईज डेकोरेशनमध्ये का थोडा फॉल्ट झाला, म्हणजे का डेकोरेशनला आग लागली होती, पण ती लगेच कंट्रोल केली. एक्सटिंग्विशर आणलेलं फायर एक्सटिंग्विशरने विझवली. परत बिल्डिंगवरून आहे का पाणी पण वतलेलं डेकोरेशनवर. काय एवढं भ्यायचं कारण नव्हतं, ते केलं सॉर्ट आऊट. सो शिवजयंतीचा कार्यक्रम बघून आता मी चाललो आहे आपल्या रूमवर. तर हा व्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. स्टे ट्यून्ड. थँक्स फॉर वॉचिंग टिल एंड. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. टिल देन बाय.